Hello, welcome to our science classroom. Today we are going to learn lesson number 4, effects of electric current. Okay, in this lesson we have to learn here energy transfer in electric circuit, heating effects of electric current. This is our video number 1 of this lesson, effect of electric current, standard 10th. इयत्ता 10वी मध्ये आपण इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट म्हणजे विद्युत धारेचा परिणाम या विषयीचा पहिल्या व्हिडिओमध्ये आपण एनर्जी ट्रान्सफर इन इलेक्ट्रिक सर्किट आणि हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट याबद्दल अभ्यास करणार आहोत. कॅन यू रिकॉलमध्ये आपण बघूया हाऊ डू वी डिसाइड दॅट ए गिव्हन मटेरियल इज ए गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी ऑर इज इट अन इन्सुलेटर. म्हणजे एखादं मटेरियल विद्युत सुवाहक आहे की दुर्वाहक आहे हे आपण ओळखण्यासाठी आपण काय करू शकतो. हाऊ डू वी डिसाइड, कोणत्या गोष्टीवरून आपण ठरवू की तो पदार्थ गुड कंडक्टर आहे, सुवाहक आहे की दुर्वाहक आहे. जर त्यामधून विद्युत प्रवाह जात असेल, विद्युत प्रवाह वाहत असेल तर आपण त्याला विद्युत सुवाहक असं म्हणत असतो. आयर्न इज ए कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. ओके, हे आपल्याला माहिती आहे की लोखंडामधून विद्युत प्रवाह वाहतो, सुवाहक आहे ते विद्युतचं. आयर्न इज ए गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी, बट व्हेन वी pick up a piece of iron resting on the ground, why don't we get a shock? जर एखादा लोखंडी पदार्थ आहे, धातूचा तुकडा पडलेला आहे आणि त्याला जर आपण हात लावला तर धक्का लागणार नाही, कारण त्यामधून विद्युत प्रवाह वाहत नाही आहे. ओके, म्हणजे जेव्हा आपण प्रवाहित करू तेव्हाच आपल्याला विद्युत धक्का लागू शकेल. वी हॅव लर्न इन द अर्लायर स्टँडर्ड अबाउट स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी, आणि या स्टॅटिक इलेक्ट्रिसिटीचे आपण प्रयोग पण करून बघितलेले आहे. वी परफॉर्म व्हेरियस एक्सपेरिमेंट रिगार्डिंग निगेटिव्ह अँड पॉझिटिव्हली चार्ज ऑब्जेक्ट. ओके, the reason behind the object becoming positively and negatively charged is the transfer of negatively charged particle from one object to another object. ओके, हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे. म्हणून या धड्यामध्ये आपण we will study about an electric current flowing through a conducting wire, an electric current flowing through a resistor, electromagnetic induction, and electric motor and electric generator. ओके, तर look at the picture. हियर इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट म्हणजे विद्युत धारेचा काय परिणाम होतो या ठिकाणी आपण या पिक्चरमध्ये बघू शकतो आहे. इट इज ए डोअर बेल, म्हणजे हाऊ डोअर बेल इज वर्क विथ अन इलेक्ट्रिक करंट. जेव्हा आपण विद्युत प्रवाह यामधून प्रवाहित करतो आहे त्यावेळेस विद्युत धारेचा काय परिणाम होतो आहे या कॉइलवर आणि विद्युत घंटा कशी वाजते आहे ही आपण अभ्यास करूया. देन सेकंड पिक्चर बघा तुम्ही, इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट ऑन द फॅन. ओके, त्यानंतर या ठिकाणी बघू शकतो आपण एनर्जी ट्रान्सफर इन अन इलेक्ट्रिक सर्किट. देर आर मेनी इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंट दॅट रन ऑन इलेक्ट्रिक करंट. ओके, तर या ठिकाणी आपण बघू शकतो आहे विद्युत धारेचा परिणाम आणि काय होतो आहे ते आपण बघतो आहे. एनर्जी ट्रान्सफर इन अन इलेक्ट्रिक सर्किट. एक आपण जर एक्सपेरिमेंट पाहिला आहे तर आपण एक प्रयत्न आपण करू शकतो आहे प्रयोगाच्या साहाय्याने. कनेक्टिंग वायर, इलेक्ट्रिक सेल्स, इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स, व्होल्टमीटर, एमीटर अँड प्लग की, दिस मटेरियल्स आर रिक्वायर्ड फॉर दिस ॲक्टिव्हिटी. फॉर व्हॉट टू डू, काय करायचं आहे आपल्याला, प्रोसिजर आहे याची. कनेक्ट द सर्किट ॲज शोन इन द फिगर. ह्या फिगरमध्ये 4.2 मध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला कनेक्ट करायचं आहे इलेक्ट्रिक कंडक्टिंग वायर, प्लग की. ओके, एमीटर, व्होल्टमीटर. ओके, हिअर इज ए व्होल्टमीटर, एमीटर, प्लग की आपण बघू शकतो. यामध्ये सर्किटमध्ये एखाद्या इलेक्ट्रिक सर्किटमध्ये काय असते आहे, व्होल्टमीटर, एमीटर, प्लग की, सेल म्हणजे सोर्स ऑफ इलेक्ट्रिक करंट आणि इट इज अ कंडक्टिंग वायर. आणि या पद्धतीनं हे इलेक्ट्रिक सर्किट कंप्लीट होते आहे. ओके,
हे आपण या ठिकाणी बघतो आहे. मेजर द करंट I, also measure the potential difference. आपण AB या ठिकाणी बघतो आहे. AB is the potential difference between point A and point B, and R is the resistor and I is the current flow. हे आपल्याला या प्रयोगाच्या सहाय्याने आपण मोजू शकतो. म्हणजे इलेक्ट्रिक सर्किटमध्ये आपण बघतो आहे, हा कंडक्टिंग वायर पाहिला, सेल, याला दोन टर्मिनल, पॉझिटिव्ह टर्मिनल, निगेटिव्ह टर्मिनल. ओके, या ठिकाणी व्होल्ट मीटर आहे, ॲमीटर आहे, प्लग की आहे, आणि हा रेझिस्टर आहे आर. आर इज द रेझिस्टर अँड पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन पॉइंट ए अँड बी. हे आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचं आहे. ओके, द पोटेन्शियल ए इज ॲट हायर दॅन द पोटेन्शियल बी ॲज पॉइंट ए इज कनेक्टेड टू द पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड. या ठिकाणी बघतो आहे पॉइंट ए इज कनेक्टेड टू द पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड. ओके, सो the potential difference between the cell of the point B to the negative of the electrode. If a charge Q flows from A to B, या ठिकाणी A पासून B पर्यंत जर इलेक्ट्रिक करंट जर फ्लो होत असेल तर इट वर्क V for potential difference ABQ has been done on Q while going from A to B. Okay, हे आपण या ठिकाणी बघतोय. द सोर्स ऑफ एनर्जी इज द सेल. या ठिकाणी पॉझिटिव्ह निगेटिव्ह टर्मिनल अँड इट इज ए सोर्स ऑफ एनर्जी. या ठिकाणी या सर्किटमध्ये सोर्स ऑफ एनर्जी इज द सेल. दिस सेल गिव्स एनर्जी थ्रू द चार्ज Q टू द रेजिस्टन्स व्हेअर वर्क VAB. ओके, या ठिकाणी आपण पाहतोय रेजिस्टर AB. Q इज परफॉर्म. Let the Q flows from A to B in time t, that is the work is performed in time t. ओके, हे आपण या ठिकाणी बघतो आहे टाइम टी मध्ये कोणतं वर्क या ठिकाणी होते आहे. देन ड्युरिंग दॅट टाइम द एनर्जी VAB Q is given to the resistor R. Okay, what happened to this energy? This energy is received by the resistor and is converted into heat energy. या रेजिस्टरद्वारे ही एनर्जी या रेजिस्टरद्वारे रिसिव्ड केल्या जाते. दिस एनर्जी इज रिसिव्ड बाय द रेजिस्टर अँड कन्व्हर्टेड इनटू हीट. आणि ह्या रेजिस्टरमध्ये ही एनर्जी घेतल्यानंतर त्याचं रूपांतर कशात होते आहे? हीटमध्ये होते आहे. ओके, द हीट एनर्जी, द टेम्परेचर ऑफ द रेजिस्टर इज इन्क्रीज. ओके, म्हणजे या ठिकाणी अशा पद्धतीनं आपण इलेक्ट्रिक सर्किट बघतो आहे. या ठिकाणी बघू आपण P इज इक्वल टू इलेक्ट्रिक पॉवर. P इज द इलेक्ट्रिक पॉवर इज इक्वल टू एनर्जी अपॉन टाइम रिक्वायर्ड, म्हणजेच VABQ अपॉन T इज इक्वल टू VABI. ओके, इट इज अ फर्स्ट इक्वेशन. देयरफॉर Q अपॉन T इज इक्वल टू I. The source of energy, the cell, gives in time t the energy P into T to the resistor. Okay, हे आपल्याला लक्षात आलं. If I म्हणजे current is the current flowing continuously through the circuit, the heat produced in the resistor in time t will be, काय होईल मग? Heat produced in the resistor in time t, H is H for heat. H is equal to P into T is equal to VAB into I into T. Okay, second. Then according to Ohm's law, या ठिकाणी इक्वेशन 3 मध्ये आपण बघतोय अकॉर्डिंग टू ओहम्स लॉ VAB is equal to IR. V is equal to IR according to Ohm's law. Then H is equal to V square into T upon I. Similarly, H is equal to I into R into T means I square, I into I for I square into RT. Okay, this is our fifth equation. या ठिकाणी बघतोय आपण H is equal to I square into I R into T is called Joule's law of heating. म्हणजेच Joule's law of heating आपण या ठिकाणी बघतो आहे. काय म्हणतोय Joule's law of heating? H is equal to I square into RT. H is equal to heating for H is equal to I square into RT is called Joule's law of heating. मग आपण या ठिकाणी युनिट ऑफ इलेक्ट्रिकल पॉवर या ठिकाणी बघू. द युनिट ऑफ इलेक्ट्रिकल पॉवर इज 1 वॅट. इलेक्ट्रिकल पॉवर इज मेजर्ड इन वॅट. ओके,
हे आपण या ठिकाणी बघू शकतो आहे. म्हणजे कशा पद्धतीने ते युनिट तयार झालं आहे, P इज इक्वल टू व्ही इंटू आय, म्हणजे व्होल्ट इंटू एम्पियर. म्हणजे 1 व्होल्ट इंटू 1 एम्पियर इज इक्वल टू 1 जूल अपॉन 1 सी कुलम इंटू 1 सी अपॉन 1 सेकंद, म्हणजेच 1 जूल अपॉन 1 सेकंड इज इक्वल टू वॅट. हे जे युनिट आहे, युनिट ऑफ इलेक्ट्रिकल पॉवर इज 1 वॅट. ओके, तर हे आपण या ठिकाणी बघितलं हीटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. आपण पहिला पार्टमध्ये आपण अभ्यास केला इलेक्ट्रिकल एनर्जी ट्रान्सफर इन इलेक्ट्रिकल सर्किट, हाऊ एनर्जी इज ट्रान्सफर इन अन इलेक्ट्रिकल सर्किट. ओके, आणि युनिट ऑफ इलेक्ट्रिकल पॉवर इज वॅट, हे पण आपण या ठिकाणी अभ्यासलेलं आहे. त्यानंतर दुसरा जो पार्ट होता यामधला हीटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. आपण या ठिकाणी आत्ताच इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये पाहिलाय, व्हेन ए रेझिस्टर इज कनेक्टेड, व्हेन ए रेझिस्टर इज कनेक्टेड इन अन इलेक्ट्रिकल सर्किट हीट इज प्रोड्यूस. हे लक्षात घ्यायचं आहे आपल्याला. व्हेन ए रेझिस्टर, जेव्हा रेझिस्टर कनेक्टेड असते इलेक्ट्रिक सर्किटमध्ये त्यावेळेस हीट इज प्रोड्यूस, उष्णता तयार होतो आहे इंड्यू टू द करंट. कशामुळं? इलेक्ट्रिक करंटमुळं. केव्हा होते आहे हे? जेव्हा रेझिस्टर इज कनेक्टेड इन इलेक्ट्रिकल सर्किट, हीट इज प्रोड्यूस इन इट ड्यू टू द इलेक्ट्रिक करंट. दिस इज नोन ॲज heating effect of electric current. Do you understand this? What is mean by heating effect of electric current? When a resistor is connected in an electrical circuit, heat is produced. म्हणजेच जेव्हा रेझिस्टर कनेक्ट असतो आहे इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये आणि त्यामधून आपण इलेक्ट्रिक करंट प्रवाह जेव्हा सुरू करतो त्यावेळेस उष्णता तयार होते आहे, यालाच उष्णतेचा परिणाम असं म्हणता आहे. ओके, हीटिंग इफेक्ट ऑफ current, heating effect of electric current. Do you understand this? Yes. Okay, then equipment such as water boiler, आपण पाहिलं असेल तुमच्या घरी पण ह्या वस्तू असतील. इक्विपमेंट सच as वॉटर बॉयलर, इलेक्ट्रिक कुकर, इलेक्ट्रिक बल्ब मेक यूज ऑफ हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. हे जे विद्युत उपकरणं आहेत या उपकरणामध्ये हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट हे जे तत्व आहे या तत्वाचा उपयोग करण्यात येतो. ओके, म्हणजेच इलेक्ट्रिकल कंडक्टर हॅव्हिंग हायर रेझिस्टिव्हिटी, इलेक्ट्रिकल कंडक्टर्स हॅव्हिंग हायर रेझिस्टिव्हिटी आर यूज हिअर. म्हणजे या विद्युत उपकरणामध्ये जास्त इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी ऑफ रेझिस्टर यामध्ये यूज केल्या जाते आहे. ओके, फॉर एक्झाम्पल ए कॉईल made up of alloy of nichrome. A coil made up of alloy of nichrome is used in electric heater as a resistor. या ठिकाणी आपण बघतो आहे सोलेनॉइड टाइप ऑफ कॉईल, कॉईल टाइप ऑफ कॉईल, यामध्ये नायक्रोमचा यूज केला जातो. नायक्रोम इज अन अलॉय. ओके, कॉईल कशाचं बनलेलं असते? Coil made up of an alloy of nichrome is used in the electric heater cooker as a resistor. कारण यामध्ये रेझिस्टरची गरज असते. While a tungsten wire, त्याच पद्धतीनं ए टंगस्टन वायर इज यूज इलेक्ट्रिक बल्ब. इलेक्ट्रिक बल्बमध्ये तुम्ही पाहत असाल त्यामध्ये टंगस्टन वायर यूज केला जातो. टंगस्टन मेटलची वायर यूज केल्या जाते बिकॉज द करंट दिस वायर गेट हिटेड नियरली 3400 डिग्री सेल्सिअस. मग टंगस्टन वायर का वापरल्या जाते? कारण ही जी वायर असते टंगस्टन वायर ही 3400 म्हणजे 3400 डिग्री सेल्सिअस पर्यंत उष्णता घेऊ शकते. विल गेट हिटेड अबाउट 3400 डिग्री सेल्सिअस अँड इमिट लाईट. ओके, द हॉट वायर ऑल्सो रेडिएट हीट टू सर्टन एक्सटेंट. म्हणजे उष्णता पण देते आणि लाईट पण देते आहे. तर या ठिकाणी आपण काही कॉईल बघतो आहे. ओके, हिअर आर सम कॉईल आणि त्याचे उपयोग बघतो आहे. सोलेनॉइड टाईप ऑफ कॉईल, कॉईल टाईप ऑफ कॉईल. ह्या ठिकाणी आपण बघू शकतो कॉईल ऑफ हीटर, कॉईल ऑफ कुकर. या कुकरमध्ये आणि हीटरमध्ये जे कॉईल वापरल्या जाते सोलेनॉइड टाईप ऑफ कॉईल या ठिकाणी बघतो आहे आपण. कॉईल ऑफ कुकर, कॉईल ऑफ हीटर. या ठिकाणी एक सोलेनॉइड टाईप ऑफ कॉईल आहे बल्बमध्ये. या ठिकाणी बघू शकतो आपण टंगस्टन वायर असते यामध्ये. याच्यावर ग्लास
बल्ब असतो. ओके, या ठिकाणी व्हॅक्यूम केलेला असतो, व्हॅक्यूम किंवा नायट्रोजन गॅस स्क्रू अप. तर काय यूज होतो, आपण युजेस ऑफ कॉईल काय यूज होत आहे. बल्बमध्ये टंगस्टन सोलेनॉइड टाईप ऑफ कॉईल असते आहे. कॉईल ऑफ हीटर बघतो आपण, कुकर बघतो आहे. या ठिकाणी अशा पद्धतीचं कॉईल या ठिकाणी असते, दॅट इज कॉल्ड सोलेनॉइड टाईप ऑफ कॉईल. ओके, तर आपण हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट बघितलेला आहे. नायक्रोमचा यूज केला जातो आहे इलेक्ट्रिक हीटरमध्ये आणि कुकरमध्ये. ओके, आणि टंगस्टन वायर हे इलेक्ट्रिक बल्बमध्ये वापरले जाते. ऑलवेज रिमेंबरमध्ये यू ऑल्सो रीड दिस. द युनिट ऑफ पॉवर इज 1 वॅट. हे लक्षात आहे. युनिट ऑफ पॉवर, इलेक्ट्रिक पॉवर मेजर्ड इन वॅट is a very small unit. Hence 1000 watt or 1 kilowatt is used as a unit to measure electric power. In practice, if 1 kilowatt power is used for 1 hour, it will means 1 kilowatt into 1 hour of electrical energy is used. Okay, 1 kilowatt hour, 1 kWh means 1 kilowatt hour is equal to 1000 watt into 3600 second. Okay, means 3.6 into 10 raised to the power 6 watt per second is equal to 3.6 into 10 raised to the power 6 जूल. हे लक्षात आलं आपल्याला. तर अशा पद्धतीनं इलेक्ट्रिक पॉवर मोजल्या जाते वॅटमध्ये. Several times we hear or read about a building catches fire due to short circuit. In newspaper or in television news, we learn about or we read the building catches fire due to short circuit. Sometimes if we switch on the equipment in our house, the electrical fuse wire melt and electric supply shut down. Let us discuss about the cause briefly. इलेक्ट्रिकल शॉर्ट सर्किट होण्यामागचं कारण काय असते आहे आणि आपल्या घरील जे उपकरणं असतात ते पेट घेतात. याचं कारण असते की यामधील जी फ्यूज वायर असते ती वितळते आणि थोड्या वेळासाठी इलेक्ट्रिक सप्लाय हा बंद होतो. मग यामागचं कारण आपण बघू. द होम इलेक्ट्रिकल कनेक्शन, आपल्या घरचं जे विद्युत पुरवठा असतो ज्याला आपण होम इलेक्ट्रिकल कनेक्शन म्हणतो, कन्सिस्ट ऑफ लाईव्ह, न्यूट्रल अँड अर्थ वायर. 3 वायर असते, यामध्ये एक लाईव्ह असते आहे. ओके, एक न्यूट्रल असते आहे आणि एक अर्थ वायर असते आहे. 3 वायर असते यामध्ये आपल्या घरगुती लाईनमध्ये. ओके, द लाईव्ह अँड द न्यूट्रल वायर हॅव द पोटेन्शियल. एक लाईव्ह आणि न्यूट्रल वायर जो असतो यांचं जे पोटेन्शियल डिफरन्स असतं ते आहे 220 व्होल्ट. आपल्या देशामध्ये 220 व्होल्ट हे आपल्या घरगुती लाईनमध्ये पोटेन्शियल डिफरन्स असतो. ओके, द पोटेन्शियल डिफरन्स लाईव्ह वायर अँड आपण या ठिकाणी पाहिलं 220 व्होल्ट न्यूट्रल आणि लाईव्ह. एक न्यूट्रल आणि लाईव्ह यांचं पोटेन्शियल डिफरन्स 220 व्होल्ट असतं. द अर्थ इज कनेक्टेड टू द ग्राउंड. आणि हा अर्थिंग वायर ज्याला म्हणतो आपण हा कनेक्टेड टू द ग्राउंड, जमिनीमध्ये तो गेलेला असतो. ओके, ड्यू टू a fault in an equipment or if the plastic coating of the wire live and the neutral wire gives away, the two wire come in contact. ज्यावेळेस एखाद्या वेळेस त्या कनेक्शनमध्ये जर हे वायर याच्यावर जर फ्यूज वायर त्यामधलं जर कोटिंग निघून गेलं असेल आणि दोन जर कनेक्ट होत असेल ॲट वन्स, द वायर कम इन कॉन्टॅक्ट विथ इच अदर अँड ए लार्ज इलेक्ट्रिक करंट फ्लो इन प्रोड्युसिंग हीट. आणि अशा वेळेस मोठ्या प्रमाणामध्ये विद्युत प्रवाह या ठिकाणी उष्णता तयार होते आहे. इफ एनी इनफ्लेमेबल मटेरियल लाईक वूड, क्लॉथ, प्लास्टिक यांच्या संपर्कात जर लाकूड, प्लास्टिक, कापड जर आलं आहे तर एक्झिस्ट अराउंड द प्लेस इट कॅन कॅचेस फायर. आणि मग अशा वेळेस या ठिकाणी आग लागते आहे आणि शॉर्ट सर्किट होते आहे. तर कशा पद्धतीनं शॉर्ट सर्किट होते आहे, जेव्हा यामधलं प्लॅस्टिक जे असते यावरचं कव्हरिंग जे असते आवरण निघालं असेल आणि दोन्ही वायर एकमेकाला टच झाले असेल लाईव्ह आणि न्यूट्रल तर आग पकडू शकते आणि त्या ठिकाणी कापड असेल, लाकूड असेल, कापूस असेल तर अशा वेळेस आग पकडू शकते आणि इलेक्ट्रिकल शॉर्ट सर्किट होऊ शकते. कारण या ठिकाणी 2 वायर जर एकत्र आले तर उष्णता तयार होते. लार्ज करंट फ्लो थ्रू अँड प्रोड्यूस हीट. ओके, हे आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे कशा पद्धतीनं आगी लागतात ते पाहिलं. देअरफॉर ए फ्यूज वायर
इज यूज ॲज ए प्रिकॉशनरी मेजर. आणि म्हणूनच या ठिकाणी फ्यूज वायर असते. आपल्या घरगुती लाईनमध्ये फ्यूज वायर का लावतात त्यामागचं कारण आता आपण पाहिलेलं आहे. ओके, वी हॅव लर्न अबाउट फ्यूज वायर इन द प्रिव्हियस स्टँडर्ड. ॲज सून ॲज हाय करंट फ्लो इन ए सर्किट द फ्यूज वायर मेल्ट अँड ब्रेक द सर्किट. ओके, आपण पाहतोय की ज्यावेळेस अशा पद्धतीची घटना जर झाली, दोन वायर लाईव्ह आणि न्यूट्रल वायर जर एकत्र आले तर जी उष्णता तयार होणार असते त्यामुळं हा फ्यूज वायर काय होतो, वितळतो, इट मेल्ट, आणि आपोआप लाईन बंद होते, म्हणजे सर्किट ब्रेक होते आहे. ओके, आणि पुढची घटना आपण टाळू शकतो आहे. ओके, तर या ठिकाणी आपण बघू शकतो आहे की कशा पद्धतीनं आपल्या घरच्या अशा घटना ज्या आहे, दुर्घटना आपण टाळू शकतो आहे. ओके, त्यानंतर मेनी टाइम्स प्रिकॉशनरी मेजर्स इन द समर सीझन ह्यूज इलेक्ट्रिकल पॉवर इज यूज इन द इव्हिनिंग ड्यू टू होम लाईटनिंग, फॅन, एअर कंडिशनरिंग, यूज ऑफ इलेक्ट्रिसिटी इन शॉप एक्सेट्रा. आपण समरमध्ये आपण बघतो आहे की मोठ्या प्रमाणामध्ये इलेक्ट्रिकल पॉवरची आपल्याला गरज असते. सायंकाळी विशेषतः जास्त एअर कंडिशनर, लाईटनिंग वगैरे आपल्याला पाहतो आहे. ॲज अ रिझल्ट एक्सेसिव्ह करंट इज ड्रॉन टू द ट्रान्सफॉर्मर supplying of electricity, and if the capacity of transfer is insufficient, its fuse wire melt and supply get shut down. Such event occur due to overloading. आणि अशा प्रकारची जी घटना असते ती इलेक्ट्रिक पॉवरमध्ये ओव्हरलोडिंग झाल्यामुळे होऊ शकतो आहे. आपण या ठिकाणी डिफरंट टाईप्स ऑफ फ्यूज बघू शकतो आहे. अशा पद्धतीचं फ्यूज असते आहे चिनी मातीचं. त्या पद्धतीनं हे वेगवेगळ्या प्रकारचे फ्यूज जे असतात इलेक्ट्रिसिटीमध्ये, आपल्या घरी पण अशा पद्धतीचे वेगवेगळे इलेक्ट्रिक इन्स्ट्रुमेंटला अशा पद्धतीचे फ्यूज जे असतात ते वापरले जातात. आपल्याला माहिती असेल की तुमच्या घरी अशा पद्धतीचे MCB असतात. MCB तुमच्या घरी तुम्ही चेक करू शकता आपल्या, आणि हे आपल्या सुरक्षेच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचे असतात. दिस डेज मिनिएचर सर्किट ब्रेकर, MCB म्हणजेच miniature circuit breaker switches are used in home. When a current in the circuit suddenly increases, these switches open and current stop. Different types of MCBs are used, okay, for the entire house. However, the usual fuse wire is यूज. तर अशा पद्धतीनं MCBचा यूज आपल्या घरी केला जातो. त्यामुळे काय होते आहे, अशी दुर्घटना घडली तर आपोआपच सर्किट ब्रेकडाऊन होतं आहे आणि पुढील दुर्घटनापासून आपण वाचू शकतो. पण काही घरामध्ये युज्युअल फ्यूज वायर पण वापरतात. अशा पद्धतीची फ्यूज वायर पण यूज केल्या जाते या MCBच्या ऐवजी. ओके, तर मित्रांनो आपण या ठिकाणी वेगवेगळे हीटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट, युजेस ऑफ कॉईल पण आपण पाहिलेलं आहे. आपल्या घरचं इलेक्ट्रिक बिल जे असते डिस्ट्रीब्युशन कंपनीकडून आलेलं ते पण आपण बघावं. म्हणजे इलेक्ट्रिसिटी बिल स्पेसिफाय द यूज इन युनिट्स. व्हॉट इज द युनिट? व्हेन 1 kWh इलेक्ट्रिकल एनर्जी इज यूज इज टर्म ॲज 1 युनिट ऑफ एनर्जी. आपल्या घरी पण विद्युत बिल हे युनिटवर येते आहे. 1 युनिट म्हणजे काय, तर 1 किलोवॅट एका तासामध्ये आपण विद्युत वापरतो आहे, त्याला आपण 1 युनिट एनर्जी असं म्हणत असतो. तर या ठिकाणी वेगवेगळे कॉईल्स आपण पाहिलेले आहे. सोलेनाईड टाईप कॉईल, हीटरमधले कॉईल, कुकरमधलं कॉईल, तर हीटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. ओके, अँड इलेक्ट्रिकल सर्किट पाहायला आपण एनर्जी ट्रान्सफर इन अँड इलेक्ट्रिक करंट. ओके, तर मित्रांनो पहिला व्हिडिओ आपल्याला नक्कीच आवडला असेल. ओके.